गाईज ही बघा एवढी अशी खारींची कोलबी कितीची असं हे माझ्या अंगाला लावशू गाईज दीदी बघा आमची शिकली पापड्या. हाय गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण एकदम मजेमध्ये असणार आहेत. तर चला आपली वस्तू की मॉर्निंग झालेली आहे. अजून मुलं काय आता सुट्टी लागलेली ना, तवशी काय लवकर काय उठायचं नाव घेत नाही. तर चला पहिला आता आपण हाय तो पहिला काम करू. आणि गाईज खाली पापड्या बी करायला घेतलेले आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. पहिला घरातलं उरकते आणि पहिला मुलांना आंघोळीला पाठवते. चला गाईज. ए पिल्ल्या काय चाललाय बाबा? पोरीने लिस्टिप लावली, सकाळी झाली लिस्टिप लावायला. काय या लिस्टिप लावतो माझी खराब करते तू लिस्टिप. हा नंद जीविका आंघोळ तरी केलीस का? उठून डायरेक्ट खाली आलीस? किती छान मस्तपैकी काढलेले आहेत नावं. आणि इथं ओमकर बी मस्तपैकी नावं काढतात. इथं आमच्या ताई सुद्धा काढतात. लग्नाच्या पापऱ्या आहेत, लग्नाच्या अर्ध्या काढलेल्या आहेत पण हे नावाच्या अलग काढायच्या आहेत. गाईस दीदी बघा आमची शिकली पापड्या काढायला. एक नंबर दीदी. फिरो हा हे मला पण येत नाही. मी नाही शिकलं काहीच, मला येत नाही पापऱ्या करता. शिकायला पाहिजेत, येत नाही तर शिकायला पाहिजेत आपल्याला. काही चला खालून तर आलेलं आहे, खाली तर पापऱ्या करायला घेतलेल्या आहेत. आता मी जरा जेवण करते. आमचे हे आई आणलेले आहे मच्छी. गाईच आमची पोर बघा काय करते. काय चाललाय? ब्रशला हात लावते. हा लवकर बाहेर ये, लवकर बाहेर ये. काय चाललाय? काय दरवाजा लावून लवकर ये. कशी माझी लिस्टिप लावलेली. हा या लवकर. नको ये पिल्लू. गाईज हे बघा फ्रीज मध्ये मच्छी ठेवलेली आहे. चला गाईज याच्यामध्ये मी टाकलेले आहे तेल आणि इकडे मच्छी आहे. आणि इकडे मी लसूण ठेचायला घेतलेला आहे, मिरची कापली, टॅमॅटो कापलेला आहे. गाईज ह्याच्यामध्ये टाकून देते मी चिकन मसाला आणि आपली हळद आणि हा टाकते मी मसाला. दुसरी आपल्याला मच्छी भेटलीच नाही. कुप्पा आणलेले, कुप्पा मच्छी तिने मस्तच लागते खायला, पण दुसरा काहीतरी पाहिजे होता. पण चला असं द्या. कुप्पा तर कुप्पा खूप छान आहे तसा. मला चिकन बिकन जास्त आवडत नाही, मच्छी बरं चांगली लागते म्हणून चिकन नाही आणलं. आता आपण ह्याच्यामध्ये लगेच पाणी टाकू. बघा इकडं आपला भात घातलेला आहे आणि इकडे आपल्या कालवणाला उकळा सुद्धा आलेला आहे. चला आता माझा बाबू काय करतोय. इकडे बघा टीव्ही लावली आणि असा कार्टून बघते. एकदम सुक्काच झाला कालवण. बाहेर गेलो काही पूर्ण सुक्का झाला कालवण. जाऊन त्या चला आता आपलं कालवण झालेलं आहे ना, भात सुद्धा झालेला आहे. तर पहिले यांना जेवण वाढते मी. तर काहीच या जेवायला आमच्याकडे हे बघा यांना जेवण वाढते मी. काहीच इकडे बघा क्युटी आमची पप्पाचं नाव घेतल्यावर लय घाबरते. आमच्या यानं लय घाबरते. पप्पा आले की आलं हो या लवकर. गाईज जरा आराम केला. आता आम्ही चाललो जरा बाहेर. बघा क्युटी माझी, तिला मिस पाहिजे. ओ नाका हो. या बघा आमचं झाडू घेऊन आलं. गाईज बघा क्युटी माझी लय तिला अक्कल आहे, लय अक्कल आहे. मी बोलते माणसासारखी सेम क्युटीला अक्कल आहे. घाबरते मी तेवढीच. बाप्पा
ए पिल्या पिल्या बघा. चला गाईच मी रेडी झालेले आणि आम्ही चाललेले आहे माझ्या जाऊबाईची इथं. तिचा पाय जरा फ्रॅक्चर झालेला आहे त्याच्यामुळे तिला बघायला चाललेलं आहे. तर चला आता मी तुम्हाला दाखवते. आणि बघा माझी क्यूटी येतेस तू बी येते. त्यांच्या घरी चाललेली आहे मी तिला बघायला. तर चला गाईच. माझा बाप बाबू इकडे बघ सगळ्यांना हायकर हायकर. वातावरण बघा किती छान असं वाटतं. कसलं सीन. गाईज इकडे बघा आमची सोती बघा. हिचा पाय फ्रॅक्चर झाला पडली सरकली लादीवरून. तुला कोणी सांगणार. मला कधीच माहिती पडला त्याच दिवशी. ही बघा पोरं आमची सोती लगेच काही झाल्यावर लगेच बघायला येते बाबा. म्हणून मी धावत पळत आलो आमच्या सोतीला बघायला. घरात आलेलं आणि सामान सुद्धा घेऊन आलेलं. आता मी लगेच जेवण करायला घेते. आणि इकडे ठेवलेली ही मच्छी बघा. ही आहे बापरे बला मच्छी. आता आपल्याला ही मच्छी करायची आणि खारींची कोलबी सुद्धा आणलेली आहे. तुम्हाला मी दाखवते. गाईज ही बघा एवढी अशी खारींची कोलबी कितीची असेल 100 रुपयाची एवढी दिलेली आहे. गाईज सुरा आणि बल्ला बघा किती मोठा आहे. भरपूर असा मोठा आहे. चला आता आपण याला कापू. ऐसा कटिंग करणे का. मच्छी बाबा आम्हाला मच्छी शिवर घासत जात नाही. नुसतं मच्छी भाजी असल्यावर जेवणच जात नाही. ए याला सूर्याला धारच नाही. काहीच याला धारच नाही. सूर्याला आमच्या धारच नाही. याला धार द्यायला पाहिजे. त्याला असा चिरून घ्यायचा असा पोटाचा भाग. चलो अब इसको याची अशी तोडून काढायची. या सूर्याला धारच राहिले नाही. धार द्यायला पाहिजे. धारच नाही त्याला. काहीच बघा कशी मी कटिंग केलेली आहे मच्छी. सूर्याला नाही धार आमच्या. भीती वाटते. हा जोरात असा फटका दिला मी. गाईज हे बघा आता ह्याच्यामध्ये मी हळद मसाला सर्व असं टाकून घेतलेला. आता मी मिक्स करते आणि इकडे तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे. चला गाईज हे बघा अशी मी मिक्स करून घेतलेली आहे सर्व मच्छी. आपण ह्याच्यामध्ये आता टाकून घेऊ. तेल बी गरम झालं. ही मच्छी खूप छान लागते मला आवडते. चला आता मस्त याची आता हिला फ्राय करून घेऊ आपण. ही पलटी करू. जीविका काय करतं. कशाला हा सांडला काय बा. इथे बघा किती मस्त होती बल्ला फ्राय. गाईज मस्त की आपली फ्राय झालेली आहे. इकडे भात झालेला आहे. तर चला यांना पहिले जेवण वाढते मग मी जेवायला बसते. दुसरा कालवण आहे अजून बरोबर. चला गाईच आता आपण खाली जाऊ. जाऊबाईंचा माझ्या केक कापायचा आहे तर केक कटिंग करायला जाऊ. चला खालचा मी तुम्हाला दाखवते. गाईज बर्थडे गर्ल
इकडे केक मधील लाव दोन केक कोणचं त्या सांग मला माहिती आहे तुझाच बर्थडे आहे ना कोणचा आहे तुझाच आहे ना मग दोन केक काय घेतलं तर आता कापाचा Happy birthday to you. ये तो कापा शिवांगल सादा दिलीप हिम्मत आहे दिलीप नक्की बर्थडे कोणचा आहे गाईज बघा इकडे कोणचा बर्थडे नक्की इकडे बघा जोकर झालं हे माझ्या अंगाला लावशू बघा आता जेवायला बसले आणि टायमिंग बघा किती झालेला आहे आमचा जेवण तर झाला काही इकडे बघा जयेश भाऊ आहेत आमचे समोर येतच नाही पडद्याच्या पाठीमागे लपलेले आहेत त्यांना बोलते गुड नाईट बोला पण गुड नाईट काही बोलत नाही इकडे सर्वजण बसलेले जेवायला पण जयेश भाऊ लपलेले आहेत त्यांना कॅमेऱ्याच्या समोर यायचंच नाही भाऊ या भाऊ मी तुम्हाला चला गाईस घरात आलो आणि इकडे टीव्ही लावलेली आहे गाईस माझ्या किचन वरचा सीन बघा आता फटाफट साफ करते किचन बघा असं सीन आहे पूर्ण मच्छी बिच्छी तर चला आता पहिला साफ करते किचन चला गाईस किचनवर बघाशी किती घाण होती सर्व असं मी साफ करून घेतलेले भांडी बिंडी एकदम घासली आता जरा किचन बघाशा वाटते छान असा चला गाईज माझा ब्लॉग इथंच एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर गाईज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट